म्हणून सगळ्या देवाधिकांनी त्या महादेवाची आराधना केली. महादेवानं विचार केला या दोन्ही दैत्याला ठार मारायचंय, पण या अवतारामध्ये नाही मारू शकत, मला अवतार घ्यावा लागेल. म्हणून त्या महादेवानं दैत्य मारण्यासाठी अवतार कसा धारण केला? अरे तवा देवानं धरला पहा खंडोबाचा अवतार. त्या महादेवाने अवतार धारण केला. त्या मातंड भैरवाचा आर्यानंदीचा घोडा केला, सुद्याचा खंडा केला, ज्वारीची भंडारी केली, भस्माचा भंडार केला. आदिमाय शक्ती पार्वती 500 रुपये अवतरली, त्या नदीची गंगा होती, बाणूर पाणी प्रगट झाली. दोन्ही दैत्याचं खंडन खंडन केलं. अति खळग खंडा घेतला. म्हणून खंडेराव नाव देवाला पडलं. मणी आणि मल्ल दैत्याला ठार मारलं. म्हणून मल्ल्यास मल्हारी नाव देवाला पडलं. आणि या भक्त रक्षणासाठी या भगवंतानी जेजुरीगड स्थापन केला. देव जेजुरगडावरती राज्य करू लागले. बघा ही म्हाळसाबाई कोण बरं? ही बानुबाई कोण? ऐकूया या कथेच्या माध्यमातून. परंतु आमच्या नवरदेवानं केव्हाच मला गाणं सांगितलं. मी बालपणची मुरळी 5 वर्षाची होते तेव्हापासून या गादीवरती उभी आहे. हे माझं नशीब. या जीवनामध्ये येऊन या भगवंताची सेवा माझ्या हातून घडते. 35 वर्षापासून या देवाची सेवा मी करते. म्हणून काय सांगितलं? काय बरं? माझ्या आजीनं आई बापानं खंडेरायाला विनवला. माझ्या आजीनं आई बापानं खंडेरायाला विनवला. किती नशीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवलं. किती नशीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवलं. किती नशीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवलं. माझ्या आजीनं आई बापानं खंडेरायाला विनवलं. किती नशीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवलं. किती नशीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवलं. किती नशीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवलं. कोणी मला जेजुरीची राणी म्हणताय, कोणी हळदी कुंकू लावून माझी वटी भरतय, तर कोणी मला नखरेल नार म्हणतय. जगाचा कोणाला हात नाही ना लावला जात, पण मला कुणाशी काही घेणं देणं नाही. नाही जगाची कदर नाही बदल हातात घेतली घाटी बाई मी हातात घेतली घाटी बाई मी हातात घेतली.
माझं थोर मला त्यांनी मुरळी बनवलं नशीब माझं थोर मला त्यांनी मुरळी बनवलं नशीब माझं थोर मला त्यांनी मुरळी बनवलं बघा पूर्वी मुरळ्यांचे लग्न होत नव्हते देवाच्या नावानं तसंच राहायच्या बिचाऱ्या आयुष्य त्यांचं कडाला लागायचं परंतु पूर्वी माणसंही तसे वागायचे परंतु आता चांगल्या पतिव्रता बाईला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही मी तर नाचते ना मला कोण काय नसतं म्हणालं देवाला विनंती केली की देवा माझं काही चुकत असतं तर मला क्षमा कर पण माझ्या पायात व्यवस्थित असली अरे ताकद नाही कुणाची माझ्याकडे वाईट नजरेनं पाहायची वाईट वासनेनं बोलायची देवाने माझं घराणं ऐकलं वयाच्या 13व्या वर्षी देवाचं आणि माझं लग्न लागलं जेजुरीला देवासंग माझं लग्न लागलं वयाच्या 15व्या वर्षी माझं लग्न लागलं याच्याशी हे माझे पती चंद्रकांत पाटील कावळे महादेव मला चांगले मिळाले देवा सार्थक झालंय माझ्या जीवनाचं मला जीवनामध्ये काही लागत नाही तर तुझं नाव घेता घेता मला तुझ्या चरणाजवळ कर एवढीच माझी इच्छा आहे जगाशी मला काही देणं घेणं नाही मला नाही कुणाची परवा नाही कुणाचं देणं घेणं नाही कुणाचं देणं घेणं नाही कुणाचं देणं घेणं मला नाही कुणाची परवा नाही कुणाचं देणं घेणं नाही कुणाचं देणं घेणं नाही कुणाचं देणं घेणं पण आयुष्यभर मिळावं भाई भंडाऱ्याचं लेणं भाई भंडाऱ्याचं लेणं भाई भंडाऱ्याचं नशीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवला किती नशीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवला किती नशीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवला आई बापानं खंडेरायाला विटवलं माझ्या आजीनं आई बापानं खंडेरायाला विटवलं किती नशीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवलं किती नशीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवलं किती नशीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवलं बाबा
जीवन माझं सार्थक झालंय. या भगवंताची भक्ती करते. हा. तुझं नाव घेता घेता फक्त तुझ्या चरणाजवळ मला कर, एवढीच मी भगवंताला विनंती करते. आतापर्यंत माझं आयुष्य खूप आनंदात गेलं आणि इथून पुढे सुद्धा माझा शेवट गोड व्हावा, एवढीच माझी